जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. नामयाचे प्रेम केश वची जाणे, नामयाचे प्रेम केश वची जाणे, केशवासी राहणे नाम्यापाशी, केशवासी राहणे नाम्यापाशी, केशव तोची नामा, नामा तोची केशव, केशव तोची नामा, नामा तोची केशव. प्रेम भक्ती भाव मागत से, प्रेम भक्ती भाव मागत से, केशव तोची नामा, नामा तोची केशव. विष्णुदास नामा उभा केशव द्वारी, विष्णुदास नामा उभा केशव द्वारी. प्रेमाची शिदोरी, प्रेमाची शिदोरी मागत से, प्रेमाची शिदोरी मागत से, केशव तोची नामा, नामा तोची केशव, केशव तोची नामा, नामा तोची केशव. प्रेम भक्ती भाव मागत से, प्रेम भक्ती भाव मागत से, केशव तोची नामा, नामा तोची केशव. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरुदादा महाराज अप्पा महाराज की जय. मक्ती महाविष्णू संत श्रेष्ठ नामदेव महाराज की ज्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी एका शब्दाने मोठं कौतुक केलं. पंढरीरायाचा तू प्रेम भांडारी. ज्ञानियांच्या राजाने नामदेवरायांना पांडुरंगाच्या प्रेमाचं भांडार म्हणून हाक मारली. साधा एका नेत्याच्या किंवा पुढाऱ्याच्या प्रेमाला पात्र ठरलेला माणूस चर्चेचा विषय असू शकतो. त्यांच्या अत्यंत जवळचा आहे बरं का, प्रेमातला माणूस. असं सहज माणसात चर्चा होते. तुमचं काम आहे ना, त्याला सांगा ना, तो करील ना. त्यांच्या फार जवळचा आहे, प्रेमातला आहे. हा व्यवहार. व्यवहारामध्ये जीवनामध्ये कोण नाही कोणाच्या तरी जवळचं असतंच. मोठ्या लोकांच्या घरामध्ये कामं करून घ्यायची असेल तर त्यांच्या कोणाचं ऐकलं नाही तरी बायकोचं ऐकतात. ते म्हणतात बाईसाहेबांच्या कानावर घाला म्हणजे साहेब ऐकतील. याचा अर्थ कळला का? संसारामध्ये त्याच्या प्रेमाचं ती भांडार असल्या कारणाने तो तिचं ऐकतो. कौतुकाचा भाग आहे जीवनामध्ये.
मला वाटतं आयुष्यामध्ये कोणाच्या नाही तरी प्रेमाचं भांडार व्हावं. बराच कोणतरी आपल्यावर प्रेम करणार असावं, कोणावर तरी आपल्याला प्रेम करता यावं, मनसोक्त करता यावं. त्या प्रेमाला कुठे अडसर नसावा, त्या प्रेमाला कुठे मर्यादा नसावी. मर्यादा व्यवहाराला असते, जे अमर्याद असतं ते प्रेम. बर का? हो, पण जे सिनेमात बघतात ते नव्हे. त्या प्रेमाला मर्यादाच आहे ना. जे पडद्यावर दिसते तशी ती वागते असं नव्हे. किंबहुना त्याचे कोट्यावधी रुपये घेतलेले असतात. एरवी त्या ऍक्टरचं तिचं पटत सुद्धा नाही. काम संपले की ती त्याच्या रूम मध्ये जाते, तो त्याच्या रूम मध्ये जातो. मग तिथे पाठ करतात आणि मनात नसताना करून दाखवणं हेच ऍक्टिंग. माझं बोलणं कळलं का? मनात तुसवर सुद्धा नाही, पण ऍक्टिंगला कमी नाही. किंवा मनात नसताना जे करावं लागतं त्याचे जर 1 कोटी आहेत. माझं बोलणं समजलं का? प्रेमावर नाटक असतं, पण प्रेमाचं नाटक नसतं. असतात अशी पिक्चर्स प्रेम अधिष्ठित. पण प्रेमाचं कधी नाटक करता येत नाही. आणि प्रेमाचं जर नाटक झालं तर आयुष्य संपलं. ती जी उपमा दिली गेली ती एक अलौकिक उपमा. पंढरी रायाचा तू प्रेम भांडारी. काय सुंदर. विश्वाने ज्याच्यावर प्रेम करावं आणि विश्वाने असं म्हणावं, मुसावले मुसे प्रेम भक्तांच्या ओरसे. मुसावले मुसे प्रेम भक्तांच्या ओरसे. पंढरीचा पांडुरंग विटीवर उभा राहिला तेव्हा आतून बाहेरून मुस प्रेमाची होती आणि प्रेमाच्या मुसेमध्ये प्रेम रस ओतला. आणि त्या आकाराचंच नाव विठोबा, त्या आकाराचंच नाव पांडुरंग, त्या आकाराचंच नाव पंढरी राया. विठ्ठलामुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. काय म्हटलं? विठ्ठल आमुचे जीवन. जो विठ्ठल विश्वाचं जीवन आहे त्याचं प्रेमाचं भांडार नामदेव महाराज ठरावे, याच्यापेक्षा नामदेवरायचं भाग्य ते कोणचं? काही माणसाबद्दल आदर असतो, पण काही माणसाबद्दल आदरही असतो आणि प्रेमही असतो. असं काही एक जीवनाचं गणित मोठं गमतीचं आहे. ज्या व्यक्तीबद्दल आदर असतो त्याच्याबद्दल प्रेम असतंच असं काही नाही. मोठ्या मोठ्या व्यक्ती आहेत, मोठे नेते आहेत, आदर असतो, पण काही तसं प्रेम असण्याचं काही कारण नाही. मोठा आहे, चारित्र्य संपन्न आहे, माणूस चांगला आहे, गावचं खूप काम केलं, चांगला आहे, नाव चांगलं आहे, आदर आहे, पण प्रेम असेलच असं नव्हे. एक गंमत सांगू का? उलट मुलाबद्दल आदर नसतो पण प्रेम असतं. मुलाबद्दल आदर बाळगण्याचं कारण नाही आहे, कारण जिथे प्रेम असतो, आदर हा उपचार आहे आणि प्रेम ही हृदयाची भावना आहे, नाही का? आपला मुलगा आहे, या आला बसा, लगेच उठून उभा राहतात.
किंबहुना मुलगा आला, नातू आला, कोण घरातलं जवळचं आलं, बायको आली, आल्यावर उठून उभा राहा, या बाईसाहेब. ते म्हणले काही चुकलं का माझं? लक्षात काही चुकलं का नाही? म्हणजे आज काही तुम्ही हे जे काही चालवलंय, नाही जे आहो जावो बोलताय, माझा आदर करताय, म्हणजे आता काही तुमचं प्रेम कमी झालं का? म्हणून जिथे प्रेम असतं तिथे आदर ठेवण्याची गरज नसते, कारण प्रेम कधी अनादर होऊनच देत नाही. माझी भाषा समजते ना? न समजण्याची काही कठीण नाही आहे, पण प्रेम प्रगट झालं नसेल तर कठीण आहे. प्रेमाला भाषा नसते, पण प्रेम भाषेच्या माध्यमातून तुमच्याकडे पोचवायचंय. तेव्हा शब्द काय वापरला? पंढरी रायाचा तू प्रेम भांडारी. प्रेमाचं भांडार, नुसतं प्रेम देणारा नव्हे. म्हणजे अर्थ कळला का? जेव्हा जेव्हा पांडुरंगाला प्रेमाची गरज पडली तेव्हा त्या भांडारातून त्यांनी काढलं. कळलं? जसं आपल्याला एखाद्या गरज पडल्यानंतर जागा त्या साठीतून घेऊन ये, भांडारातून घेऊन ये. एखाद्या वेळेला वडिलाला पैसा मागितल्यानंतर तो म्हणतो नाही, बायको म्हणते अहो काय असं करताय, एकुलता एक मुलगा मागतोय, नाही म्हणताय, काढा ना तुमच्या भांडारात हात घाला ना. म्हणजे जिथे साठा असतो, किती काढलं तरी जे संपत नाही असं जे भांडार, तसं नामदेव महाराज हे पंढरी रायाच्या प्रेमाचं भांडार. आणि गंमत आहे बर का, भांडार म्हटल्यानंतर भांडण सुद्धा असतं बर का. व्यवहारात म्हणतात ना, भांड्याला भांड लागतच ना. आणि भांड्याला भांड कोणचं लागतं? जे शेजारी शेजारी असतं ते. वरच्या फळीवरचं भांड खालच्या फळीला लागत नाही, वरच्या फळीवरचं भांड खालच्या फळीला काही लागायचं कारण आहे का? बिलकुल नाही. पण शेजारी जे आहे ते का लागतं? जे नको असतं पण ते काढताना त्याला धक्का लागतो. बोलणं समजलं? पेले असे मांडून ठेवलेले असतात, मधला पेला घेताना त्याला उगी तिकडे तिकडे दोघालाही लागलं. तेव्हा असं कोणाचं कोणाला लागत नाही, वरच्या मधल्याचं खालच्या मधल्याला नाही, पण जे शेजारी आहे. म्हणून म्हटलं जिथे प्रेम आहे तिथे भांडण आहे, जिथे भांडण आहे तिथे प्रेम आहे. वैर म्हटलं नाही मी. जिथे प्रेम आहे तिथे राग आहे. पुन्हा सांगतो, क्रोध म्हटलं नाही मी. मराठी भाषा समजून घेणं आवश्यक आहे. क्रोध निराळा, राग निराळा. जिथे प्रेम आहे तिथे राग आहे, आणि जिथे क्रोध आहे तिथे द्वेष, मत्सर, अहंकार आहे. आपल्या मुलाला आपण रागवतो पण क्रोध नसतो बर का. तो मुलगा जर रुसला तर याचा कंठ भरून येतो. अगं का आज बाळ्याबाईशी बोललो नाही, तुम्ही रागवलं ना सकाळी त्याला. अगं मी रागवलं म्हणजे काही माझ्याकरता रागवलो का? त्याच्याच कल्याणाकरता रागवलो. कळलं का? प्रेम. त्याचा अनुभव तुम्हाला असेलच, बाप आहात तुम्ही, ठीक आहे. की ज्या रागापोटी प्रेम, प्रेमापोटी राग, तिथे कुठेही अपमान नाही, अपमान नाही, प्रेम आहे. तसं इथे काय म्हणतायत? कोण आहेस तू? पंढरी रायाचा प्रेम भांडारी. एका शब्दावरच तुम्हाला संपूर्ण प्रवचन सांगितलं. पंढरी रायाचा प्रेमाचं भांडार आहेस नामातून. आणि हे कोण म्हणतायत? म्हणजे उगीच चढवायचं म्हणून नाही,
चढवणारी माणसं निराळी, काही घेणं देणं नसतं. हा 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 हा, तुमच्यासारखं कोणी नाही. पुढे गेला म्हणतात नालायकाचे आहेत का दुसरं कोणी. म्हणजे बोलणं कळलं का? ही चढवणारी माणसं. तुम्ही आल्यापासून फारच छान झालं. ते म्हणले हा आल्यापासून जेवढं नुकसान झालं आणि तेवढं केव्हा झालं नाही. अरे तोंडावर का बोला नाही? म्हणला गल्लीत राहायचंय. आता याला काही स्तुती भीती म्हणता का तुम्ही? काय म्हणता नेमकं याला? इथे सांगतात तू पंढरीरायाचा प्रेम भांडारी. हे कोण म्हणतायत? ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. ज्ञानेश्वर महाराज काही तोंड पूजा करणारे नव्हते. कारण नामदेव महाराजांना जेव्हा आपली जागा दाखवणं आवश्यक होतं गुरुच्या बाबतीत, तेव्हा ती सुद्धा थापटणी घेऊन दाखवायला कमी केलं. तोंड पूजा नव्हती, वस्तुस्थिती होती की नामा तू पांडुरंगाच्या प्रेमाचं भांडणार आहे. याचं कारण एक होतं, नामदेवराव होतेच तसे. फार दोन शब्द अत्यंत निकटचे जवळचे आणि हे संप्रदायाचे आधारभूत शब्द, पायाभूत शब्द. दोन शब्द, ज्ञान देव आणि त्याला जोडून नाम देव. दोन्हीही देवच. एक जरी असता तर वारकरी संप्रदाय नसता. म्हणून वारकरी संप्रदाय झेंडा नाही तर पताका आहे. झेंडा चौकोनी असतो, झेंडा त्रिकोणी असतो, कसाही असतो. पण पताका म्हटलं की त्याला दोन टोक असतात. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये वारीला जाताना खांद्यावर तो काय घेऊन जातो? पताका. पताका. पताकेला दोन टोक असतात. तसं वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये दोन नावाला अत्यंत महत्व आहे. ज्ञान देव आणि त्याच्या जोडी नामही देव. एक लक्षात आलं का? मी नेहमी सांगतोय, कॅसेट मध्ये सुद्धा म्हटलंय की या दोन शब्दामध्ये देव हा कॉमन फॅक्टर आहे. अर्थ काय आहे? काय काय शब्द दोन्ही मध्ये एक आहे? नाम देव, ज्ञान देव. म्हणजे ज्ञान जसं देव आहे तसं नामही देव आहे. नुसतंच जर ज्ञानदेव इथे थांबलं असतं तर वारकरी संप्रदाय झाला नसता. तो ज्ञान्यांचा संप्रदाय झाला असता. आणि जिथे ज्ञान आहे तिथे अहंकार आहे. नामामध्ये प्रेम आहे आणि त्या प्रेमाने अहंकाराला जागा राहत नाही. राग काही वेळेत असतो, अर्ध्या मिनिटाचा. क्रोध आयुष्यभर असतो. राग तेवढा संपून जातो. आणि क्रोध काय करतो? या महिन्याच्या अंतरातच जी घटना घडली त्याच्यातून तुमच्या लक्षात. अर्थ कळला का? की क्रोधाच्या पोटी कुठेतरी दडलेला द्वेष आहे, कुठेतरी दडलेला मत्सर आहे, कुठेतरी दडलेला अहंकार आहे. म्हणून दबा धरून बसतो तो क्रोध आणि उफळून येतो तो राग. आता चटकन बारीक सारीक गोष्टीतून तेवढ्या पुरतं आणि टिकत सुद्धा नाही. माझं म्हणणं कळलं का? तेवढ्या पुरतं बोललं की संपलं. काय 5 मिनिटापूर्वी त्या पोराला लागलं, गाढवा तुला अक्कल नाही, अभ्यास करत नाही, अमका करत नाही, तमका करत नाही. आंघोळ करून आल्यावर म्हणेल जरा जा रे, जरा आपल्याला काहीतरी खायला घेऊन ये. बायको म्हणली अहो आत्ताच त्याच्यावर रागवलात ना. का तो राग म्हणजे काय का? तुला एवढं कळत नाही का? पुन्हा तिच्यावर रागवला. माझं म्हणणं कळलं का? असं सहज थोडं बुडबुडे प्रगट होतात. बुडबुडात म्हणजे आतून पोकळ. कळलं का? राग कसा आहे? क्रोध असा ठचून भरलेला असतो, ज्याच्यामध्ये अहंकार आहे.
बरं का, लोभ आहे, दंभ आहे, मत्सर आहे. आणि एकदा तो ठासून भरलेला बार जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो कुणाचा नाही कोणातरी विनाशच करतो. म्हणून प्रेम असल्यानंतर राग असणं आवश्यक आहे. भक्तीचं दुसरं नाव रागानुगा भक्ती आहे. भक्तीचं दुसरं नाव काय आहे? रागी भक्ती. रागी भक्ती, रागानुगा भक्ती. हो, म्हणजे भक्तीचा भाग आहे. भक्तीचा भाग, नाव दुसरा आहे रागानुगा भक्ती. तुम्हाला माहिती आहे का, आमची जनाबाई नामदेवरायाची दासी, ती पांडुरंगावर रागवली आणि पांडुरंगावर इतकी रागवली की तिने एका शिव्याचा अभंग तयार केला. मुद्दाम सांगतोय, शिव्याचा अभंग तयार केला. म्हणून दाखवतं, तसं काही नाही. जनाबाईंनी लिहिले, मला म्हणायला काय अवघड आहे. अरे विठ्या, मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी रांड रंडकी झाली. काय लिहिलं? मी म्हटलं जनाबाई, अहो तू काय बोलतेस? गप्पच बाबा महाराज, म्हणजे तोंड घालू नको, असाच आहे लबाड. मी पांडुरंगाला म्हटलं देवा तुमचं कसं काय? ते म्हणले काय ते मला सुंदर ध्यान रूप पाहता लोचीने ऐकू ऐकून कंटाळा आला. जर हे अजून मधला खरडा बरा असतो. काय बाबा महाराज म्हणले तू अगदी गोळ गड्यामध्ये आळवून आळवून घालतोस गातोस ते ठीक आहे, पण हे अजून मधून खरडा आला की जरा मलाही बरं वाटतं. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. जेव्हा आईच्या मुखातून शिवी येते तेव्हा त्या शिवीचा अर्थ करायचा नसतो, शेजाऱ्याची तोंडूतून आल्यावर अर्थ करायचा असतो. कळलं का? शिवीचा अर्थ केव्हा करायचा असतो? शेजाऱ्याने दिल्या नंतर. पण आईने दिलेल्या शिवीचा अर्थ करायचा हो मुडद्या. आता याच्या इतकी वाईट दुसरी शिवी आहे का? जो व्हावा म्हणून नवस करावा त्यालाच मुडद्या म्हणावं. नाही म्हणजे कुठे अर्थ लागतोय तुम्हाला? नाही म्हणजे तुम्हाला या अर्थाचा काही अर्थ कळला? मी पंढरीरायाच्या प्रेमाचं भांडार सांगतोय तुम्हाला, नीट ऐकून घ्या म्हणजे कळेल मी काय सांगतोय ते. नाही तर लक्षात यायचं नाही, म्हणाल बाबा महाराज काय सांगताय. एक जुन्या काळचा आम्ही दृष्टांत देतो. हे आताचे दिवस घर शेखरणीचे आले बघा. पत्र्याची घर नाही, कौलाची घर, काड, बांबू. हा, पूर्वीच्या काळी खेळे सुद्धा नसायचे. मग अशा आडवे टाकून त्याला दोऱ्याने बांधायचे, तारेने बांधायचे आणि त्याच्यावर उलटी सुलटी कौलं घालायची. एरवी काही ते सावली करता असतं, पण पावसाच्या पूर्वी जर शेखरलं नाही तर कुठे जी फाट असते ती नेमकी गळते. म्हणून या उन्हाळ्याच्या दिवसात शेखरणं असायचं घराचं. मी एक मुलगा असाच बाईचा चढला, म्हातारीचा. वैशाखातलं ऊन आता कडक सगळं, काय ऊन आहे सध्या बरं का. आणि तो सकाळी 10ला चढला वर नाश्ता करून आणि भर उन्हामध्ये घराची शेखरणी सुरू झाली. 12 वाजले, 44 टेम्परेचर, तरी मुलगा खाली उतरे ना. ही म्हातारी, अरे बाबा ये खाली, अरे बाबा, अरे मला घरात बसवेन तू उन्हात काम कर. दम म्हातारे, तुला काय अक्कल नाही. एवढं पुरं करू दे, ढग आलेत, एवढं पुरं करू दे. तुझा मुडदा उचलला, तुझी तिरडी बांधली. आणि पुढे काय म्हणली माहितीये का? खाली ये. कुणाला याच्यातला अर्थ नीट लागतोय? विद्वानांना जाऊन वाचा की याचा संगती लावून जातो. काय संगती लावायची? मेल्या म्हणजे सगळे एका अर्थाचे शब्द आहेत, त्याच्यात चूक नाही. मेल्या, मुडद्या, तुझी तिरडी बांधली, इथपर्यंत एक ओवी झाली. पुढचं बदललं, खाली ये.
हुशार होता. तो म्हणलाय पहिले 3 शब्द सगळे वर जाण्याचे आहेत, आता खाली का बोलवतेस? माझं बोलणं समजतंय का? काय अर्थ करता? काय खाली आहे? मुलगा म्हणला अगं आई तू काय बोलतेस? ती म्हणली माझ्या बोलण्याचा अर्थ करू नको, मुस्कट फोडीन बघ, खाली आहे. माझं बोलणं लक्षात घ्या. प्रेमाचा अर्थ काढायला जाल तर त्याच्या इतका आयुष्यात अनर्थ दुसरा कोणता तुम्ही करता. असं प्रेम आहे. प्रेमात अर्थ भरून असतो, म्हणून निराळा अर्थ त्याच्यातून काढायचा नसतो. प्रेम हाच प्रेमाचा अर्थ. त्याचं म्हणणं कळलं का? खडी साखरेमध्ये अंतर्बाह्य खडी साखर भरलेली असते. बटाटे वड्यात मिराळ, उघडची पापुद्रा चण्याचा पीठ आणि आतून बटाट. खडी साखरेचं तसं आहे का? बाहेर तोंड लावलं गोड, आतून तोंड लावलं गोड. तसं प्रेम हे अंतर्बाह्य प्रेमच असतं. पंढरी रायाचा तू प्रेम भांडार नावा, तू पांडुरंगाच्या प्रेमाचं भांडार आहेस. खरंच होतेच नामदेव राय तसे. म्हणजे कॅसेट मध्ये सुद्धा गोष्ट सांगितली, पण दोघांनी आहे विषय तो सांगतो. प्रेम कसं भाबडं असतं, प्रेम कसं गोड असतं. प्रेमाला असे उलट अर्थ काढणे येतच नाही. प्रेम असं उलटे अर्थ काढतच नसतं. दामाशेट्टी गावाला गेले आणि दामाशेट्टी गावाला गेले म्हणून आईसाहेब म्हणाल्या, नामदेवरायची आई, नामा तुझे वडील गावाला गेलेत, जरा पांडुरंगाला दूध घेऊन जा. प्रख्यात गोष्ट आहे, पण त्याच्यातलं वर्म सांगायचंय मला. गोष्टी तर माहितीच असतात हो, पण हे मधलं पुरण माहिती नसतं. लाद्या मोठ्या असतात पण सांद भरल्याशिवाय चिकटून राहत नाही. तसंही आमचं प्रवचन असतं. कळलं का तुम्हाला? जसं चरित्र लौकिक दृष्टिकोनातून माहिती असेल, पण मधली जे स्थान भरायचं काम आहे ना, ते इतकं मजेशीर असतं की त्यांनी ते असं चिकटून जात. एवढंच काम करायचंय मला. जगाची खात्री अशी असते की देव आहे. जग काय असं आहे समजुतीत जात, तसं नक्की खात्री नाही का? देवळावरून जातात बरेचसे, असं करतात, त्यांना विचारा नक्की देव आहे का? ते म्हणाले तसं काही नाही, पण सगळंच गाव असं करतो म्हणून मी करतो. नक्की खात्री आहे का? नाही का? हो, अवघड आहे. पण एक सांगू का, ज्यांची खात्री आहे ते करतायत ना, तुम्ही खात्रीने नमस्कार करा, कधी भानगड होणार नाही. पंढरीला पांडुरंग आहे का नाही चर्चा करू नका. माऊलीने डोकं ठेवलं ना, तुम्ही डोळे झाकून ठेवा. विचार करायचं कारणच नाहीये. काय कारण आहे? ते प्रेम, ती श्रद्धा, तो आदर. ज्या आदराने, ज्या प्रेमाने नतमस्तक झाले महाराज, तेवढं जर कळलं तरी पुष्कळ झालं. अहो, एक फसेल, दुसरा फसेल, तिसरा फसेल, लाखो बसतील. आणि ज्ञानोबा तुकोबाई फसण्यासारखे होते का? माऊलीने डोकं ठेवलं, पुंडलिकाने डोकं ठेवलं, नाथाने डोकं ठेवलं, नामदेवरायांनी डोकं ठेवलं. जनाबाई शिव्या देणारी पण त्याच्या चरणावर डोकं ठेवलं. काय आश्चर्य आहे. गडवा घेतला असा आणि नामदेवराय देवळात गेले. काय असतं, आम्ही लोक कसे आहोत, आम्ही देव पीत नाही म्हणून दूध दाखवतो. समजा उद्या तुमच्या घरात प्रत्येकाच्या इथे देव असतीलच, म्हणजे त्याच्याबद्दल त्याशिवाय माझ्या प्रवचनाला कोणी येणार नाही. हे तुमच्या मनाने तुमच्या घरात प्रत्येकाच्या देव आहेत. कोणाच्याकडे पितळी आहेत, कोणाच्या चांदीचे आहेत, कोणाकडे फोटो आहेत, पण आहे नाही असं काही
नाही. तो जर देव उद्या 5-5, 6-6 चपात्या खाऊ लागला, पहिला वरण भात, मधल्या 5-6 पोळ्या, शेवटचा ताक भात, पुन्हा त्यांनी सांगितलेलं मला असं तसं चारायचं नाही, पंचपक्वांना नैवेद्य पाहिजे, तेही काही कमी खात नव्हतं, भराभरा खात होतं. एवढं जर खाल्लं तर तुम्ही तो घरात देव ठेवाल का? बायका नवऱ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करतील, तुला एकट्याला करून घालील, पण हे नको. तुझ्या 2 आणि त्याच्या 6. किती खाताय? सगळ्याच्या घरातले देव का राहिलेले आहेत? कोणी त्यातला खात नाही म्हणून खाऊ लागला तर नाही. या बायकांनी देवाला पोचवला. जसा तो 1.5 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा. अहो काय सांगू, सध्याच्या दिवसात भक्त खूप वाढले, पण घरात जेव्हा बसवतात ना, एकदा ते विसर्जन झाल्यावर सुटकेचा श्वास लागतात. सुटलो. एक माणूस मला भेटला, तो गणपती विसर्जनाला निघाला होता, त्याच्या पिशवी होती, त्या पिशवीत एक डबा होता. माझ्या शेजारी चालला होता तो डबा. मी म्हटले डबा कशाला? आता जवळचा होता. मी म्हटले बघ आता गणपती तुझ्या हातात आहे, आता तरी खोटं बोलू नकोस, खरंच सांग. म्हणला महाराज काय सांगू, 7 दिवसात काही खाल्लं नाही. त्या गणपती बसल्यापासून सगळं मर्यादा, येता येता घेऊन येतो डबा भरून. तिकडे गणपतीचं विसर्जन झालं की तंगड टोंगात टाकलं. काय श्रद्धा, काय प्रेम, काय आदर. म्हणून म्हटलं तो खात नाही म्हणूनच बरं आहे. त्याला नैवेद्य दाखवला आणि ते जर हिसकून घेतलं तुमच्या हातून तर नाही, माणसाने त्याला भूत म्हणून गटारात फेकून दिला तर उद्यापासून प्रवचन करायची बंद करी. बघा फेकून देतील की नाही. तो जर म्हणला बाय जरा झालं, ताट टाकून छो, काय जाऊ नका त्या कोपऱ्यात, भूत आहे. देव म्हटला मी भूत नाही. अरे देव कुठे बोलतो का? देव कुठे खातो का? देव कुठे पितो का? हे तू ज्या आरती करतोय त्या आरती 100% देव तू नाही, भूतच आहे. काय श्रद्धा आहे देवाबद्दल आपली. नामदेव महाराज गेले देवाकडे, त्यांना भानगडी माहिती नाही. प्रॅक्टिकल माणूस होते नामदेव महाराज. त्यांना माहिती आहे ज्या अर्थी आपण खातो त्या अर्थी देव, मनामध्ये विकल्पच नव्हता. बरं त्यांच्यावर कधी हे नैवेद्य दाखवण्याची पाळी आली नव्हती. बरं आतापर्यंत लहान होते, थोडेसे मोठे झाले होते, म्हणजे दूध दाखवणे इतके मोठे होते. झाले गेले तिथे जेव्हा पुढे पांडुरंगाला नमस्कार केला, म्हणले पांडुरंगा आमचे बाबा बाहेर गावी गेले. बर का? हो, सध्याच्या काळात असं देवाशी कोणी बोलू लागलं तर म्हणतील सध्या ते काय तिथे जातात ना असं बोलत बसतात देवाशी, आउट ऑफ रेंज. काय गंमत आहे. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी त्याच्याकरता म्हणाली, ये मृत्यूलोकीचे उफराटे, हे अर्जुना जन्मलासी तू तरी सणधरोनी महिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जेणे पावसी अव्यंग निज धाम माझ. नामदेवरायच्या डोक्यातच नाही असं काही असतं म्हणून. देव खात नाही हे माहितीच नाही. ज्या अर्थी आपण खातो त्या अर्थी देव खातच असला पाहिजे. पांडुरंगा घ्या. आता हे एवढं गोड त्याला कोणी बोलणारच नव्हतं. कशाला घ्या? तुम्हाला माहिती आहे का ते नैवेद्य दाखवताना असं 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 करायचं. मी विनोदाने सांगत असतो, ऐकलंही असेल काही लोकांनी इथल्या. तुम्ही ते नैवेद्य दाखवताना कसं करतात दाखवतात बघितलंय का तुम्ही?
असं असं करायचं. काही काही गोष्टी मला सुद्धा कळत नाहीत, हे जे असे असल्या भानगडी असतात त्या. आम्ही सरळ माणसं, हे असले भानगड आमच्या डोक्यातच शिरली नाहीये. हे काय हे काय हे काय. बर विचारावं तर बाबा महाराजांना तुम्हाला माहिती नाही, फार अडचण असते एखादी गोष्ट. तुम्हाला साधा नैवेद्य असं करतात ते दाखवा. मग मी माझ्या पद्धतीने अर्थ लावला तो असा असं असं का करायचं. यदा कदाचित त्या जिलेबीचा वास नाकात गेला देवाच्या आणि त्यांनी जर मध्ये हात घातला तिथे मागे खायचं नाही. तुला माहित नाही का तू खात नाहीस म्हणून तुला नैवेद्य दाखवतोय, सरळ खातो. किती माणूस चलाक आहे. तुम्हाला काय वाटतंय असं करता म्हणजे विधी 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 काय नाही. रेट मागे हात घालायचा नाही मध्ये. हे कशा करता सांगतोय, मला प्रेमाचं भांडार सांगायचंय तुम्हाला. असा पेला धरला, तो गडवा धरला, म्हणले पांडुरंगा घ्या बाबा. अहो ते काही हे असलं काही देवाला माहितीच नाही. विटेवर पुंडलिकाच्या काळापासून उभा राहिलेला हा प्रकारच माहिती नाही. असं करायचं आणि घेऊन जायचं. हो बर पंढरीच्या पांडुरंगाचं ताट बघितलं का जेव्हा तुम्हाला, हे भलं मोठं ताट म्हणजे ते चांदीचं ताट एकाला उचलत नाही एवढं जड आहे ते. नैवेद्य जाताना सुद्धा दोघं माणसं भरून येतात. मात्र ते ताट भरताना सुद्धा अगदी पंचपक्वांनाचा जिलेबी असते, लाडू असतो, पुरणपोळी असते, बासुंदी असते, सगळे लाडू बिडू सगळं ताट गच्च भरलेलं. पण हात लावायचा ना, कारण देवाला जीव घालणं हा शब्द नाही, नैवेद्य दाखवणे ही गोष्ट दाखवायची असते. ती लांबून बघायची, घरी घेऊन मजा आहे बघा. माहित नाही त्यांना. नामदेवराय शहाणेच नव्हते त्यामुळे त्यांना माहित नव्हतं. नामदेवराय जर शहाणे असते तर त्यांना कळलं असतं की देव खात नाही. ते अडाणी होते म्हणून त्यांना वाटलं देव नक्की खातो. ज्या अर्थी मी पितो त्या अर्थी देव पितोच दूध. हे नाही काय असतं मध्ये पॉज घेऊन बोललं म्हणजे अर्थ म्हणजे तुम्हालाही नीट कळलं पाहिजे. नाही तर उगीच एक नाही तर मला पुन्हा कोणीतरी विचारेल काल देव पितो म्हणला. झालं का आमच्यावर पंचायत आली. नाही मी म्हणून म्हटलं दूध पिओ मोरे गोविंद लाला. काय म्हणतायत. दूध पिओ मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला गोपाल लाला. दूध पिओ मोरे गोविंद लाला. घेतलं घ्या म्हणाले देवा. देव काही प्याय ना. 15 मिनिटं झाली. नामदेवराचे हात भरून आले. एवढं चांदीचा गडवा आणि ते धरून असं हात भरून आले त्या बाळाचे. शेवटी रडू लागले नामदेवरा. देवा का माझ्या हातून पित नाही तुम्ही. माझे बाबा आणतात त्यांच्या हातून घेता आणि माझ्या हातून घेत नाही. देवा तुम्ही जात घेतलं नाही ना तर मला बाबा रागवतील. माझी आई मला रागवेल. देवाच्या पायावर डोकं ठेवलं. नामदेवरायाच्या डोळ्यातले अश्रू पांडुरंगाच्या चरणावर पडले. देवाचं हृदय भरून आलं. म्हणे 28 युग विटेवर उभा आहे पण मी दूध पित नाही म्हणून कोणीच रडलं नाही.
नामया, म्हणून तर तू माझ्या प्रेमाचं भांडार आहेस, खरंच प्रेमाचं भांडार आहेस. देवा प्या ना, नाही म्हणू नका. काय सांगू मंडळी, पांडुरंगाचं मन भरून आलं आणि तो गडवा लावलेला गट 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 पिले. नामदेवराला जवळ घेतलं, हृदयाला लावलं, नामदेवराची पापी घेतली. त्यांना वाटलं हे असंच असतं सगळं. त्यांना माहित नव्हतं हे असं देव बोलत नाही, देव खात नाही, हे त्यांना माहिती नव्हतं. कारण नामदेवराय शहाणे झाले नव्हते. प्रेमाने माणूस वेडा होतो आणि वेडा असेल त्याच्यातच प्रेम निर्माण होतं. कळलं का तुम्हाला? वासना नाही बर का. एका मुलीला मुलगा आवडला, मुलाला मुलगी आवडली, मुलीला मुलगा आवडला, त्या सोडून ते काही काळ टिकतं, कालांतराने असतं किंवा नसतं. दॅट इज अट्रॅक्शन. कुणाला कशाचं कुणाला कशाचं कुणाला कशाचं अट्रॅक्शन असतं. प्रेम हा भागच निराळा आहे. एखाद्याला दिसतो बरा म्हणून आवडला, दिसते बरे म्हणून आवडली, श्रीमंताच्या घरची आहे म्हणून आवडली. हो, माणसं फार स्वार्थ असतात. एखादी श्रीमंताची मुलगी असली की नाही ते एखाद्याला आवडते. हो, त्याला एकदम त्या मुलीबद्दल प्रेम निर्माण. ते प्रेम तिचं नसतं, त्याला माहिती आहे आईचं बसून खाता येईल. असेच वाया गेलेले जावई भरपूर, म्हणून त्यांचं नाव जा वाया. इथे तसे कोणी नाही. नाव काय? जा वाया. आता याला काही प्रेमी म्हणतात का? तिच्या पैशाकडे बघून, रूपाकडे बघून जिथे प्रेम असतं तिथे कशाकडेच बघत नाही, फक्त अंतःकरणातल्या हृदयाच्या ठोक्यावर लक्ष असतं. पांडुरंगाला मोठा आनंद वाटला की आज इतकं मोठं कौतुक आहे. देवाच्या डोळ्याला धार लागली होती. आई साहेबांनी बघितलं, का म्हणाले देवा आज आपल्या डोळ्याला धार का लागली? अगं म्हणे रुक्मिणी, काय सांगू तुला, इतक्या दिवस कटावर कर ठेवून उभा राहिलो, त्याचा आज भाग्याचा दिवस उजडला. आज नाम माझ्याकडे मूर्तिमंत भेटायला आलं, नाम देव रूपाने मला भेटायला आलं. आणि हलवत गेले तांब्या. नामदेवराच्या ध्यानी म्हणीच नाही, याचा तांब्या घेऊन घरात आल्याबरोबर आईने विचारलं, नामा दुधाची चरबी कुठे आहे? ते म्हणले म्हणजे हा ऑड क्वेश्चन वाटला नामदेव महाराजाला. ते म्हणले, आई तू काय बोलते? ही काय चरबी? अरे पण म्हणजे दूध कुठं आहे? आई काय बोलते म्हणजे? देव पेला. देव पेला? नामा हे बघ, मी रोज दूध तुलाच देते, ते पिलं तर पिलं म्हणून सांग, पण देवाच्या नावावर खोटं बोलू नकोस. काय आश्चर्य आहे मंडळी. मला नेहमी असं वाटतं, नामदेवरायच्या आईची जर ही परिस्थिती, तर तुमच्या आमच्या आईची काय? तिला सुद्धा खरं वाटलं. हो, तितक्यात दामाशेट्टी आली, ही रागवत होती. तितक्यात दामाशेट्टी आले. काय झालं? काही नाही म्हणले, आपला नामा आता मोठा झाला. आपली मुलं आपल्याशी खोटं बोलू लागली की समजावं, आता आपली मुलं मोठी. बरोबर आहे की नाही? काही चुकलं का माझं? नाही का? हो, लहान असतात त्याबरोबर पण खरं बोलतात. तसं काही म्हणजे खोटं बिटं बोलायचं त्यांना माहिती नसतं. काय? हो, अभ्यासाच्या बाबतीत, मित्रांच्या बाबतीत, मैत्रिणींच्या बाबतीत, खाण्यापिण्याच्या बाबतीत, पिक्चरला जाण्याच्या बाबतीत, घरी येण्याच्या बाबतीत. काही तुम्हाला काय वाटतं, खरं बोलतात का? नाही. पण खोटं बोलायला लागला की आपण समजावं, आपली मुलं आता मोठी. हो, तसेच तुम्ही आम्ही मोठे झालो. एवढं वाईट पासून कारण काय? हे निराळ सांगितलं का तुम्हाला? काय हा त्याच्यातला एक मतितार्थ आहे. म्हणून काय शब्द वापरला?
नामा आता मोठा झाला. खरंच आहे की नाही? तुम्हाला तरी याच्यापेक्षा काय व्यतिरिक्त माहिती आहे का? नामा मोठा झाला. नामदेवराला काही कळे ना, मोठं वाईट वाटलं नामदेवराला. आणि काय सांगू तुम्हाला, दामाशेटी नुसते गप्प बसले नाहीत, कानफडात दिली एक स्वतः पितो ते पितो आणि देवाचं नाव लावतो. नामा खरं बोल, पिला असत पिला म्हण, तुझ्या पिण्याबद्दल नाही, हा दूध तुलाच आम्ही रोज देतो, तेव्हा तू पिलास म्हणून. पण देवाने न पिता देवाने पिला म्हणतोस, खोटं म्हणतोस. आता खरंच देव पिला होता, त्यांचा गाल मार बसला, काय करावं. रडले, म्हणले बाबा किती मारलं तरी देव पिला, अजून या गाळात मारा, पण पिला तो पिलाच. आणि नसेल तर चला माझ्या बरोबर. दामाशेटीला सुद्धा आश्चर्य वाटलं. दामाशेटी होता, पण आपल्या घरातला नामा आहे त्याचा दाम काय हे कळला नव्हता. कळलं का? आपल्या घरात जो नामदेव जन्माला आलाय त्या नामदेवाचा दाम काय हे वडिलालाही कळलं नव्हतं. नामदेवराय साधे नाही तर प्रेमाचं भांडार आहेत माझ्या पांडुरंगाचं, हे कळलं नव्हतं. काय आश्चर्य आहे का, मजा आहे बघा जीवनात. आणि धरलं हाताला, ओढत 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 आणलं. पुन्हा तसाच गडवा घेतला भरून, असं दूध घेतलं आणि आले वर का. आल्याबरोबर हे दाराच्या आड असे उभे राहिले, दाराची फटी होती, असे उभे राहिले. आणि उभे राहिल्यानंतर बघतायत, गेले तो गडवा असा उभा करून दाखव. रडायला लागले, म्हणजे पांडुरंगा आमचा गाल दिसतोय का तुम्हाला? तुम्ही गडवा भरून दूध पिला ना, आम्हाला बघा त्याचं प्रायश्चित्त काय मिळालं. आम्हाला तेव्हा माराचं काही वाटत नाही, अजून मधून आम्ही मार खातच असतो. तेव्हा मार काही नवीन नाही, पण तुम्ही पिऊन आमच्यावर खोटेपणाचा आळ आला याचं दुःख आम्हाला आहे. आम्हाला खोटं ठरवलं, आईने खोटं ठरवलं, वडिलांनी खोटं ठरवलं, शेजारी पाजारी सुद्धा सगळे बोट दाखवू लागले. स्वतः पितो देवाचं नाव घेतो, स्वतः पितो देवाचं, याचं दुःख आम्हाला खूप झालं. देवाला सुद्धा एका दिवशी एवढं दूध प्यायची सवय नव्हती. 28 युगातून पहिला त्या शेवटच्या युगात मिळाला. ते म्हणले देवा आमच्यावर काढायचं असेल तेवढं तुम्ही प्या. आणि पुन्हा देव पेईना, रडायला लागली, डोळ्याला धार लागली. देवा आम्हाला मारायचं दुःख नाही आहे, पण आम्ही खोटे ठरतो. काय तुम्हाला सांगू, दामाशेटीने बघितलं प्रत्यक्ष लावल्याबरोबर, म्हणजे ते चमच्या गणपतीला आला तसलं नाही बरं का ते, म्हणजे आपलं क्लिअर कट सांगितलं बरं. नाही ते मध्ये गणपती दूध पित होता तशातली काही भानगड नाही आहे, हे खरंच देव. गट 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 पिले. पिल्यानंतर दामाशेटीने बघितलं, आले जवळ, नामाला मिठी मारली. बायकोला सांगितलं, अगं गुणाई खरंच ग, आपला नामा मोठा भगवत भक्त आहे, ज्याच्या हातून देव दूध पितो. नाही नाही नाही, दूध नाही पिलावं, नामाच्या आधाराने देवाने आपल्या प्रेमाची प्रतिती चाकली. नामदेवराय म्हणजे प्रेमाचं दर्शन होतं, व्यक्त दर्शन होतं. म्हणून नामदेव शब्द कसा आहे, इथे काय अभंग तुमच्या पुढे म्हटला, नामयाचे प्रेम केशवची जाणे. काय अभंग आहे? नामयाचं प्रेम केशवाला माहिती आहे आणि केशवाची श्रद्धा प्रेम नामयाला माहिती आहे, बाकी कुणाला माहिती नाही. काय प्रेम आहे?
नाही का? घरात एकमेकावर प्रेम करत असाल तर पांडुरंगाचं प्रेम कळेल, प्रेम करत नसाल तर तेही कळणार नाही. लक्षात ठेवा माझं बोलणं काय आहे ते. हो, प्रेम असेल तर कळेल. गरज निराळीन प्रेम निराळ. काही काळ आई वडिलाची गरज असते म्हणून जवळीक करतो, गरज संपल्यानंतर वृद्धाश्रमात टाकतो. कळलं का? कालही सांगितलं, आजही मुद्दाम सांगतो पुन्हा. काय जिथपर्यंत गरज आहे तिथपर्यंत प्रेम. एक सांगू का तुम्हाला, वाईट वाटून घेऊ नका माझ्या बोलण्याचं, म्हणजे माझ्या डोळ्याने बघितलं ते सांगतो. गोरगरिबाचे आई वडील कधी वृद्धाश्रमात नसतात आणि एकदम श्रीमंताचे नसतात, पण हे व्हाईट कॉलरवाले आहेत ना, त्यांचेच आई वडील तुम्हाला वृद्धाश्रमात दिसतात, जे स्वतःला अतिशहाणे समजतात त्यांचे. एका झोपडीत राहणाऱ्याची बाई कधी दिसते तो म्हणेल असू दे माझ्या आहे राहू, ती पडून तिथे मरून जाईल असेल तसं खाऊ पी खाली. आणि एकदम टॉपचे आहे तिथे गरज नसते, त्यांच्याकडे इतका अमाप पैसा असते की ती म्हातारी 10 नोकर ठेवून राहते. पण हे जे मधले आहेत ना, डिग्र्या खूप आहेत पण आई वडील अडचण आहे. इथल्या वृद्धाश्रमाचं उद्घाटन माझ्या हस्तेच झालं होतं. तेव्हा पहिली जी व्यक्ती त्या आश्रमात येताना भेटली मला, ती MA BEd होती बाई. ती बाई आली, माझ्या पायावर डोकं ठेवली. मला महाराज मी म्हटलं ताई आई तुम्ही इथे? हो म्हणले मी MA BEd आहे, पण मुलगाही बघत नाही सूनही बघत नाही म्हणून इथे आले. अशा आहेत एक एक कथा. म्हणून गरज निराळी आणि प्रेम निराळ, नाही का? हातातला पैसा संपल्यानंतर आई वडील अडगळ वाटतात. म्हणून जाता जाता एक सांगतो, शेवटपर्यंत आपल्या हातातले पैसे मुलांना देऊ नका. माझं बोलणं अनुभवजन्य आहे. देऊ नका. गेल्यावर दुसरं कोणाला देऊ नका, त्यांनाच द्या, पण मेल्यावर द्या. असताना तुमच्या हातात ठेवा. हुकूम. भोळ्या बाबड्याने मला धंदा काढायचा 50,000 दे, त्यांना सांग माझ्याही जवळ काही नव्हतं, मी आलो तेव्हा पुण्यात, तू आपली सोय बघ, आमचं आपलं खाणं नीट राहू दे. नाही तर म्हातारपणी आम्हाला तिसऱ्यांदा चहा लागला की तुझी बायको म्हणायची अर्धा लिटर दूध वाढलं. आता वय झालं, किती खाता? आता तुला काय करायचंय? खाऊ दे की, कमवलंय तर खाऊ दे. म्हणून एवढं लक्षात ठेवा, जेवढा आपलं हुकूम आहे ना तेवढा आपल्या उगीच प्रेमाच्या आरी जाऊ नका. गेला की तुम्ही संपाल आणि तेही संपतील. हो, पण आपलं आपल्या जवळ ठेवून द्यावं. असं ठेवावं इतकं की त्यांना मागायची पाळी यावी. त्यांनी म्हणावं बाबा एक तुमच्याकडे 500 रुपये, हा घेऊन जा, पण पुन्हा सांगा तुझ्या आल्यावर माझे परत कर. कळलं का? हे पुढचं विसरू नका. हो, एक लक्षात ठेवा, ज्याला व्यवहार उत्तम करतो त्याचं प्रेम सुद्धा टिकतं, ज्याला व्यवहार कळत नाही त्याचं प्रेम सुद्धा टिकत नाही. पंढरीरायाचा तू प्रेम भांडार सांगतोय मी तुम्हाला. त्याच्याकरता हेही सांगितलं पाहिजे. नुसतं ते सांगून जर हे घरचं सांगितलं नाही तर तुम्ही म्हणाल बाबा महाराजांनी काय नामदेवरायचं सांगितलं. तुझ्या घरचा नामा बघ काय करतोय ते. बर का? नामयाचे प्रेम केशवची जाणी, केशवाची राहणी नाम्यापाशी. नामयाचं प्रेम कोणाला माहिती होतं? केशवाला कळल्यानंतर एक दिवस असा गेला नाही त्या दिवसापासून की नामदेवरायाचं भजन ऐकलं नाही. सकाळी उठलं की देवानी नामदेवरायांनी देवळात यावं. तू माझी माऊली
मी ओ तुझा ताना पाजी प्रेम पाना पांडुरंगे तू माझी गावली मी तुझे वासरू नको पाना चोरू पांडुरंगे नको पाना चोरू. गाई पाना चोरते शब्द मोठा गमतीचा आहे. माहिती असेल ज्याला दूध दुभतं गाया म्हशी माहिती आहे त्याला कळतं. त्याच्याकरता तिने पाना चोरू नये म्हणून पहिल्यांदा त्या वासराला लावावं लागतं. पहिल्यांदा काय करतात वासरू लावतात. वासरू लावला की ती पाना सोडायला लागते आणि तिने पाना सोडले की आणि त्या वासराला ओढलंच. मग 3 सड काढायची आणि 1 त्या वासरा करता. बरोबर आहे ना माझं. मग तिन्हीतून दूध काढून आणि 1 त्या वासरा करता शिल्लक ठेवायचं. पण फसवेगिरीच ना. म्हणून नामदेव महाराजांनी कसं म्हटलंय नको पान हा चोरू. म्हणजे ती गाई असं पानात धरून ठेवते सोडतच नाही आणि ते वासरू जवळ आले की तिचं दूध असं टपकू लागतं. नको पान हा चोरू पांडुरंगे तू माझी हरिणी मी तुझे पाडस चारा घाली मज पांडुरंगे तू माझी माऊली मी ओ तुझा ताना. हे जे प्रेम होतं नामदेवरायचं महाराज तेच सांगतायत. नामयाचे प्रेम केशवची जाणे. कोण जाणतो हे प्रेम. केशवासी राहणे नामापाशी. सिद्धांत सांगतो जिथे नाम घेतलं जातं तिथे देव असतो. काय शब्द सांगितला नामदेव. बरोबर आहे ना. देव कुठे असतो केशवासी राहणे नाम्यापासी. केशव कुणाजवळ राहतो ज्या ठिकाणी नाम चालू आहे. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे. हो बाकी आपल्याला श्लोक माहिती आहे. मी वैकुंठात राहत नाही तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानबिंबही न दिसे परियोगियांचे मानस मी मरडो निदाय परी तया पासी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा. कुठे हरपलो ज्या ठिकाणी नाम आहे घोष आहे. म्हणून काय लिहिले बघा केशवासी राहणे नाम्या पाशी. केशव कुठे राहतो ज्या ठिकाणी नाम आहे. एक घरातलं उदाहरण सांगतो. ही लहान मुलं जी असतात ना ती आईला आवडतात. त्याचं कारण तुम्ही बघितलंय कधी नाही. आया तो म्हणजे लक्षात येत नसेल. मोठा आहे त्याला आईकडे बघायला फुरसतच नसते. ते दिवसातून एकदा आईला हाक सुद्धा मारत नाही आणि बायको आल्यानंतर हाकच मारत. म्हणजे लहान असते की नाही आई 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 आई. हो याचा अर्थ कळला का. जे नाम घेत ते प्रिय असत. का बरी वाटते. बघा माझा धाकटा सारखा आई आई करतो. मग थोरला म्हणतो लग्न कर मग बघ. बोलणं कळलं का. म्हणजे मजेशीर आहे नाही का. का बरं वाटतं आई आई आई. सतत त्या बाळाला त्या आईचा नाद असतो. नाम घेणं म्हणजे स्मरण करणं. म्हणून शब्द कसा आहे नामस्मरण आहे. स्मरणाशिवाय तर नाम येत नाही नाही का. आईचं स्मरण झालं की नाम आलं म्हणजे पहिलं स्मरण आहे आणि त्याच्यानंतर नाम आहे. म्हणून शब्द कसा आहे नाम स्मरण. आम्ही कसं म्हणतो विठ्ठल 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 विठ्ठल. नाम असतं पण स्मरण भलतंच असतं. त्याचं बोलणं कळलं का. हे माणसं मंत्र जपायला बसतात ना. राम 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 राम. खरंच सांगा राम तोंडाने म्हणताना डोक्यात राम आहे का.
मुखाने राम म्हणताना जर विचारात सुद्धा राम असेल तर नाम आणि स्मरण दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं. नाही तर फक्त नाम आहे, स्मरण नाही. लहान बाळाच्या बाबतीत आईचं स्मरण झाले की आईची हाक आली, आई आई आई, हाक झाली. तस बघा एखादा मुलगा असा असतो, तो काही दिवस लग्न सुद्धा करत नाही. अशी ती सुद्धा काहींचे लग्न लवकर होतात, काही 27, 28, 30 पर्यंत लग्नच करत नाही. मग ती म्हातारी त्याच्या ती गेली की त्याच्या मागे जाते. तर नवरा सुद्धा म्हणतो, अगं त्या मुलाच्या मागे फिरतेस, माझं काय, अहो आहे ना थोरल्याकडे, सून देते ना, त्याला माझ्याशिवाय कोण आहे. काय म्हणते ती म्हातारी, अहो तुम्हाला आता तुमचा थोरला मुलगा आहे, सून आहे, बरं तसं दोघंही चाकले आहेत, देत आहेत तुम्हाला, त्याला कोण देणार. माझं बोलणं कळलं का काय. हा, आणि त्याला सुद्धा आईचा लढा असतो. तसं कुठे बघावा देव, ज्या ठिकाणी नाम आहे तिथे देव आहे. केशवासी राहणे नाम्या पासी, केशव तोची नामा, नामा तोची केशव, केशव तोची नामा. याचा अर्थ कळला की केशव आणि नामा हे दोनच नाही, नाम नामीचा तत्वता भेद आहे. जो नाम आहे तोच केशव आहे आणि तो केशव आहे तोच नाम आहे.